आणि आता एक महत्त्वाची बातमी। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या वर्षी निर्घृण हत्या करण्यात आली होती। 9 डिसेंबर 2024 रोजी त्यांना मारलं आणि आज तिथीप्रमाणे त्यांच्या मृत्यूला वर्ष पूर्ण झालंय। या पार्श्वभूमीवर बीडच्या मस्साजोग येथे वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे। या निमित्तानं अनेक नेते या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। तर जोपर्यंत सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळत नाही तोपर्यंत लढत राहणार सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी निर्धार केलाय। या संदर्भात धनंजय देशमुखांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता 1 वर्ष जवळपास पूर्ण होते। आज त्यांचं वर्षश्राद्ध आहे आणि आपण मस्साजोगमध्ये आहोत। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख हे आपल्यासोबत आहेत। दादा, आज 1 वर्ष जे आहे ते कुठेतरी पूर्ण होते, वर्षश्राद्धाचा दिवस आहे। काय मागील वर्षभरातल्या आठवणीत नेमकं काय काय घडलं, कसा लढा दिला? आठवणी पण आहेत, संघर्ष पण आहे। एक निष्पाप माणूस गेला, याला संघर्ष म्हणता येईल का काय म्हणता येईल? जाणीवपूर्वक जे हे टोळी आहे आरोपींची, जे संघटित गुन्हेगारीचं हे जे मोठं टोळकं आहे, त्यांनी विनाकारण आमच्या नशिबाला, चुकीच्या पद्धतीनं आमच्या गावाला हे जे आम्हाला दुःख आणले, त्याबद्दल काय म्हणता येईल हे मला शब्द सुचत नाहीत आज। कारण जी संतोषांना गेल्यानंतर जी पोकळी तयार झालेली आहे, निर्माण झालेली आहे, ती कधीच न भरून येणारी आणि लढत राहिलोत आम्ही आणि लढणार आहेत। जोपर्यंत या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा होणार नाही तोपर्यंत आम्ही लढणार आहेत आणि सगळे सोबत आहेत। गाव असेल, कुटुंबाच्या सोबत किंवा समाज घटक आहेत, सगळे राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांप्रदायिक सगळे लोक सोबत आहेत। जे आरोपी आहेत त्या आरोपीला जे पाठबळ मिळत होतं ते प्रशासकीय यंत्रणेतून मिळत होतं, हे आम्ही सिद्ध देखील करून दाखवलेलं आहे आणि त्यांनी देखील ते बघितलेलं आहे। मागील काही काळामध्ये जर बघितलं तर मंत्री धनंजय मुंडेंनी या प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडची आठवण काढली होती। त्यांना वाटलं हे प्रकरण जे आहे देशमुख प्रकरण, आता इलेक्शन देखील लागलेले आहेत नगरपंचायतचे, नगरपालिकेचे, त्याच्यामध्ये त्यांना कुठंतरी कमी भासली असेल कुठल्या तरी गोष्टीची आणि ह्या चालू वर्षामध्ये जवळपास या जिल्ह्यामध्ये या गोष्टीकडे बघता हे प्रकार कसे नियंत्रित होतील किंवा कसे नियंत्रणात येतील यावर जे SP साहेब आहेत, नवनीत कावत साहेब, यांचं पूर्ण लक्ष आहे। मग हे सगळं घटना ह्या चुकीच्या बंद झाल्यात आणि ह्या घटना वारंवार करणारा जो मुख्य आरोपी आहे आणि त्याची जी टोळी आहे ती जेरबंद आहे। त्याच्यामुळे त्यांना अपवाद म्हणजे वाटला असेल किंवा उणीव भासली असेल, पण उणीव खरं तर ही भासायला पाहिजे होती। एका चांगला तत्पर सरपंच, एक निष्पाप माणूस याच्यातून गेला आहे, त्याच्या मुलाचं काय झालं असेल, त्याच्या भावाचं काय झालं असेल, त्याच्या पत्नीचं काय झालं असेल, त्या गावाचं काय झालं असेल, कुटुंब कसं उघड्यावर पडलं असेल, याविषयी खंत व्यक्त करण्यापेक्षा एक जवळपास 22-25 गुन्हे असलेला कुख्यात आरोपी त्याची आठवण येणं म्हणजे हे जिल्ह्याचं दुर्दैव आहे। हे एकट्या म्हणजे वैयक्तिक नाही तर हे सगळ्या जिल्ह्याचं दुर्दैव आहे की अशा माणसाची त्यांना आठवण येते। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, मस्साजोग, बीड।